विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयातील प्रकरण क्रमांक 5 यातील व्यवसायाच्या उभरत्या पद्धती या प्रकरणाविषयीची चर्चा आपण करणार आहोत। तर सर्वसामान्यपणे व्यवसायाच्या उभरत्या पद्धती म्हणजे काय? तर आधुनिक काळात व्यवसायाची जी स्थित्यंतर झाली किंवा व्यवसायामध्ये जे बदल झाले, या बदलानुसार व्यावसायिकाला सुद्धा किंवा व्यवसायाला सुद्धा बदलणं गरजेचं आहे। मग या बदलामध्ये जो नव्यानं आलेला आणि रूढ झालेला एक महत्त्वाचा बदल म्हणजे ई बिझनेस। आता सर्वसामान्यपणे ई बिझनेस किंवा ई व्यवसाय म्हणजे काय? तर ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवसाय करणे। कारण का पारंपरिक व्यवसायामध्ये ग्राहक आणि व्यापारी किंवा विक्रेता हे परस्परांच्या समोर येणं, खरेदी विक्रीची प्रक्रिया पूर्ण करणं हे अपेक्षित आहे। परंतु आजच्या या धावपळीच्या युगात ग्राहकाकडे वेळ कमी आहे। त्या कमी वेळामध्ये जर सर्व कामं करायची असतील तर ग्राहकाला त्याच्या घरी बसून किंवा इतर तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी साधनांचा वापर करून त्याला खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून देता येते का, याविषयीचा व्यावसायिकाने विचार करणं गरजेचं आहे। आणि त्यानुसार या व्यवसायामध्ये ज्या नव्याने आलेल्या व्यावसायिक पद्धती आहेत, या पद्धतींचा स्वीकार व्यावसायिकाने केला पाहिजे। त्यामुळेच व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होऊ शकतात। म्हणून सद्यस्थितीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेला व्यवसायाचा एक प्रकार किंवा व्यवसायाची एक पद्धती म्हणजे ई व्यवसाय। आता ई व्यवसाय म्हणजे काय? तर सर्वसामान्यपणे वेब, इंटरनेट, इंट्रानेट किंवा एक्स्ट्रा नेट्स यातील काहींचे एकत्रीकरण म्हणजे ई व्यवसाय किंवा ई बिझनेस। थोडक्यात ई व्यवसाय म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवसाय। आता इलेक्ट्रॉनिक व्यवसाय ही जी व्यवसायाची नवी पद्धती आहे, या पद्धतीचा उगम कसा झाला की सर्वसामान्यपणे ईमेल आणि ई कॉमर्स या मूळ संज्ञांपासून ई बिझनेस किंवा ई व्यवसाय या संकल्पनेचा उदय झाला। प्रामुख्याने ई व्यवसाय म्हणजे इलेक्ट्रॉनिक साधनांच्या मदतीने केलेला व्यवसाय। यात संगणक आणि इंटरनेट यांच्या मदतीने जेव्हा खरेदी विक्रीची प्रक्रिया पूर्ण केली जाते तेव्हा त्या व्यवसायाच्या पद्धतीला आपण ई व्यवसाय असं म्हणतो। तर प्रामुख्याने ई व्यवसाय किंवा ई बिझनेस या संकल्पनेची पहिल्यांदा सुरुवात 1977 मध्ये IBM कंपनीने केलेली आहे। आणि या कंपनीमध्ये सर्वप्रथम ई व्यवसाय संकल्पना सुरुवात करण्यात आली। ई व्यवसायामध्ये प्रामुख्याने जागतिक स्तरावर ग्राहक आणि व्यापारी जोडले जातात आणि त्यांची ही जोडणी माहिती तंत्रज्ञान किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या प्रणालीद्वारे पूर्ण केली जाते। म्हणून ई व्यवसायामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अतिशय महत्त्वाची आहे। कारण का, जर आपल्याला जागतिक स्तरावर आपल्याला ज्या वस्तूची आवश्यकता आहे त्या वस्तू कुठे मिळतात, त्या वस्तूचे पर्याय कोणते आहेत, त्या वस्तूच्या किमती कोणत्या आहेत, हे ग्राहकाला माहीत असणं गरजेचं आहे। तसंच व्यावसायिकाला किंवा विक्रेत्याला सुद्धा आपल्या उत्पादनाचे ग्राहक कोणत्या ठिकाणी आहेत, स्पर्धकांनी आपल्या उत्पादनाच्या किमती किती ठेवलेली आहेत, स्पर्धकाच्या उत्पादनाचा दर्जा आणि आपल्या उत्पादनाचा दर्जा यामध्ये काय फरक आहे, या घटकांचा अभ्यास असणं गरजेचं असतं।
म्हणून माहिती तंत्रज्ञान प्रणालीशी ई बिझनेस या संकल्पनेचा जवळचा संबंध आहे. तर सर्वसामान्यपणे ई कॉमर्स आणि ई बिझनेस या ज्या संकल्पना आहेत, या दोन संकल्पना व्यवहारामध्ये वरवर पाहता समान अर्थाने वापरल्या जातात. परंतु ई कॉमर्स आणि ई बिझनेस या दोन संकल्पना वेगवेगळ्या आहेत. तर ई कॉमर्स मध्ये फक्त ऑनलाईन खरेदीच्या कार्याचा समावेश होतो. तर ई बिझनेस या संकल्पनेमध्ये खरेदी विक्रीसह ज्या इतर कार्यांचा समावेश, जे इतर कार्य व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी करावे लागतात त्या कार्याचा सुद्धा ई बिझनेस मध्ये समावेश होतो. म्हणून ई बिझनेस ही व्यापक संकल्पना आहे, तर ई कॉमर्स ही तुलनेनं मर्यादित संकल्पना आहे. त्यानंतर आपल्याला विचार करायचा आहे की ई व्यवसायाची व्याप्ती. तर सर्वसामान्यपणे स्कोप ऑफ ई बिझनेस यामध्ये आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला की खरेदी करणारा आणि विक्री करणारा म्हणजे ग्राहक आणि व्यापारी हे कोण आहे, विकणारा कोण आहे, खरेदी करणारा कोण आहे, तो किती प्रमाणामध्ये खरेदी करतो, या सगळ्या घटकांचा विचार करून आपल्याला ई व्यवसायाची व्याप्ती विचारात घ्यावी लागते. सर्वसामान्यपणे खरेदी करणारे कोण आहेत आणि विकणारे कोण आहेत याच्या आधारे ई व्यवसायाच्या व्याप्तीमध्ये एकूण 6 घटकांचा आपल्याला विचार करावा लागतो. ते 6 घटक म्हणजे व्यवसाय ते व्यवसाय, दुसरा व्यवसाय ते ग्राहक, तिसरा ग्राहक ते व्यवसाय, ग्राहक ते ग्राहक, व्यवसाय ते प्रशासन आणि शेवटचा व्यवसायाच्या ई व्यवसायाच्या व्याप्तीचा घटक तो म्हणजे ग्राहक ते प्रशासन. आता या सर्व घटकांची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे की सामान्यपणे जेव्हा आपण व्यवसाय ते व्यवसाय, बिझनेस टू बिझनेस या ई व्यवसायाच्या साधनाचा विचार करतो त्यावेळेला बिझनेस टू बिझनेस म्हणजे व्यवसाय ते व्यवसाय म्हणजे खरेदी करणारा सुद्धा व्यवसाय संस्था आहे आणि विक्री करणारी सुद्धा व्यवसाय संस्था आहे. म्हणजे या साधनामध्ये दोन्ही पक्ष म्हणजे खरेदीदार आणि विक्रेता या व्यावसायिक संस्था आहेत. मग या व्यावसायिक संस्था प्रामुख्याने व्यावसायिकाला व्यवसायाचं दैनंदिन कामकाज चालविण्यासाठी ज्या साधनांची आवश्यकता असते, या साधनांमध्ये भौतिक साधनं असतील किंवा अभौतिक साधनं असतील, व्यवसायाची यंत्रसामुग्री असेल, कच्चा माल असेल, भांडवल असेल, मनुष्यबळ असेल, तर ही जी व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजाची साधने आहेत, या साधनांच्या खरेदीसाठी जेव्हा एखादी व्यावसायिक संस्था दुसऱ्या व्यावसायिक संस्थेशी व्यवहार करते तेव्हा त्या ऑनलाईन व्यवहाराच्या पद्धतीला व्यवसाय ते व्यवसाय असं म्हटलं जातं. म्हणजे याच्यामध्ये खरेदी करणारा सुद्धा व्यवसायच आहे आणि विक्री करणारा सुद्धा व्यवसायच आहे. म्हणजे वैयक्तिकरित्या या साधनामध्ये वस्तूची खरेदी विक्री केली जात नाही, तर संस्थात्मक दृष्टीने किंवा संस्थात्मक स्तरावर या ई बिझनेसच्या साधनांमध्ये वस्तूची खरेदी विक्री केली जाते. म्हणजेच जेव्हा एखादी संस्था दुसऱ्या संस्थेकडून वस्तूची खरेदी करते किंवा एखादी संस्था दुसऱ्या व्यावसायिक संस्थेला वस्तूची विक्री करते तेव्हा त्या विक्रीचं किंवा खरेदीचं प्रमाण हे निश्चितच ठोक प्रमाणामध्ये असणार आहे. म्हणून व्यवसाय ते व्यवसाय या ई व्यवसायाच्या साधनामध्ये
ठोक प्रमाणामध्ये वस्तूची खरेदी विक्री केली जाते. त्यानंतर ई व्यवसायाचं दुसरं महत्त्वाचं साधन म्हणजे व्यवसाय ते ग्राहक, बिझनेस टू कंझ्युमर. आता व्यवसाय ते ग्राहक, बिझनेस टू कंझ्युमर म्हणजे B2C संक्षिप्त रूपाने आपण त्याला म्हणतो. तर सर्वसामान्यपणे एखादी व्यावसायिक संस्था ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार जर ऑनलाईन पद्धतीने विक्रीची सुविधा उपलब्ध करून देत असेल तर त्या व्यवसायाच्या प्रकाराला व्यवसाय ते ग्राहक B2C असं म्हटलं जातं. तर सर्वसामान्यपणे B2C म्हणजे एखादी व्यावसायिक संस्था ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार खरेदीची सोय उपलब्ध करून देत असेल तर यामध्ये प्रामुख्याने फ्लिपकार्ट, अमेझॉन, स्नॅपडील, क्लब फॅक्टरी, मंत्रा यासारख्या विविध व्यावसायिक संस्थांचा समावेश होत असतो. त्यानंतर ही व्यवसायातील तिसरं महत्त्वाचं साधन ग्राहक ते व्यवसाय, C2B कंझ्युमर टू बिझनेस. यामध्ये प्रामुख्याने एखादा ग्राहक जर त्याला ज्या वस्तूची खरेदी करावयाची आहे त्या वस्तूच्या खरेदी संबंधी ऑनलाईन जर वेबसाईटची मदत घेऊन आपली मागणी, डिमांड नोंदवत असेल आणि व्यवसायाकडून ती मागणी पूर्ण करत असेल तर त्या व्यवसायाच्या पद्धतीला ग्राहक ते व्यवसाय असं म्हटलं जातं. तर सर्वसामान्यपणे विशिष्ट वेबसाईटद्वारे ग्राहक जेव्हा आपली मागणी नोंदवितो त्यामध्ये प्रामुख्याने कीटकनाशकाचं नियंत्रण कसं करावं या संबंधीच्या सेवांची तो मागणी करत असेल, मोटारींच्या सेवांची मागणी करत असेल किंवा खाद्यपदार्थांची मागणी करत असेल. त्यानंतरचा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे ही व्यवसायाच्या व्याप्तीचा चौथा महत्त्वाचा घटक ग्राहक ते ग्राहक, कंझ्युमर टू कंझ्युमर, C2C. आता ग्राहक ते ग्राहक या संकल्पनेमध्ये स्पष्ट आहे की खरेदी करणाराही वैयक्तिक व्यक्ती आहे आणि विक्री करणाराही वैयक्तिक व्यक्ती आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा आपल्याकडील वस्तू व त्या वस्तूची सविस्तर माहिती ही वेबसाईटवर प्रकाशित करतो आणि त्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या माहितीला आणि वस्तूला एखादा व्यक्ती प्रतिसाद देतो आणि ऑनलाईन वस्तूची खरेदी विक्री करतो तेव्हा त्या व्यवसायाच्या पद्धतीला ग्राहक ते ग्राहक असं म्हटलं जातं. यामध्ये दोन्हीही पक्ष हे ग्राहक असतात. त्यानंतर ही व्यवसायाचा एक महत्त्वाचा घटक किंवा साधन म्हणजे व्यवसाय ते प्रशासन, B म्हणजे बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे व्यावसायिक संस्था सार्वजनिक प्रशासकीय यंत्रणेकडे जर आपल्याला आवश्यक असणाऱ्या सुविधाबद्दल विनंती करत असेल किंवा प्रस्ताव दाखल करत असेल तेव्हा त्या व्यवसायाच्या प्रकाराला व्यवसाय ते प्रशासन असं म्हटलं जातं. सर्वसामान्यपणे व्यवसाय आणि प्रशासकीय यंत्रणा यांचा या संकल्पनेमध्ये समावेश होत असतो. यात एखादा व्यक्ती किंवा एखादी व्यावसायिक संस्था आपल्या कंपनीच्या नोंदणीची प्रक्रिया सार्वजनिक प्रशासकीय यंत्रणेकडे करत असेल तर त्या व्यक्तीच्या व्यवसायाच्या नोंदणीची प्रक्रिया करते म्हणजे सार्वजनिक प्रशासकीय यंत्रणा त्या संस्थेच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करीत असते. किंवा एखादी संस्था आपल्या कर भरण्यासंबंधीची प्रक्रिया करीत असेल आणि प्रशासकीय यंत्रणा
त्याला मंजुरी देत असेल, किंवा व्यवसाय चालविण्यासाठीचे जे वेगवेगळे परवाने की सध्याच्या स्थितीमध्ये आपण या कोविड-19च्या काळामध्ये एखाद्या व्यावसायिक संस्थेला एमर्जन्सी समजा मेडिसिन्स वगैरे आहेत, तर एमर्जन्सी मेडिसिन्सचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी समजा त्यांना लायसन पाहिजे, तर ती व्यावसायिक संस्था प्रशासकीय यंत्रणेकडे ऑनलाईन प्रपोजल दाखल करेल आणि सार्वजनिक प्रशासकीय यंत्रणा त्या व्यावसायिक संस्थेला ऑनलाईन मेडिसिन डिस्ट्रीब्युशनचा परवाना देईल. मग ही जी व्यवसायाची पद्धत आहे, यामध्ये व्यवसाय सार्वजनिक प्रशासकीय यंत्रणेकडे ऑनलाईन आपल्या गरजांची पूर्तता करण्यासंबंधीची विनंती करीत असते. त्यानंतरचा जो व्यावसायिक संघटनेतील ई बिझनेस या संकल्पनेतील शेवटचा महत्वाचा घटक येतो, तो म्हणजे ग्राहक ते प्रशासन, कंझ्युमर टू ॲडमिनिस्ट्रेशन, C2A. आता कंझ्युमर टू ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे एखादा वैयक्तिक व्यक्ती सार्वजनिक यंत्रणेकडे ऑनलाईन मागणी करतो सेवेची, त्यावेळेला त्या व्यवसायाच्या प्रक्रियेला ग्राहक ते सार्वजनिक यंत्रणा, प्रशासन यंत्रणा असं म्हटलं जातं. यामध्ये प्रामुख्याने एखादा ग्राहक या सार्वजनिक यंत्रणेकडे ऑनलाईन ई पासची मागणी करू शकतो, ई-712ची मागणी करू शकतो, पॅन कार्डची मागणी करू शकतो, पासपोर्टची मागणी करू शकतो, आधार कार्डची मागणी करू शकतो, वोटर ID ची मागणी करू शकतो, किंवा जॉब कार्डची सुद्धा मागणी करू शकतो. म्हणजे या ई व्यवसायाच्या संकल्पनेमध्ये एखादा वैयक्तिक व्यक्ती त्याला ज्या काही गरजा आहेत, या गरजांची पूर्तता करण्यासाठी तो ऑनलाईन सार्वजनिक प्रशासकीय यंत्रणेकडे विनंती करीत असतो. त्यानंतर ई बिझनेस या संकल्पनेतील दुसरा महत्वाचा घटक की ई बिझनेसचे फायदे कोणते आहेत, की सर्वसामान्यपणे ई बिझनेस किंवा इलेक्ट्रॉनिक बिझनेस या व्यवसायातील उभरत्या पद्धतीचा पहिला फायदा असा आहे की या व्यवसायाची स्थापना करणे अतिशय सोपं आहे, सुलभ आहे. कारण का, या व्यवसायाच्या स्थापनेसाठी फारशा भौतिक घटकांची आवश्यकता नसते, शिवाय फारसं भांडवलही लागत नाही. क्वचित प्रसंगी आपल्याला वस्तूचा साठा सुद्धा करून ठेवण्याची आवश्यकता नसते, म्हणजे गोडाऊनची सुद्धा आवश्यकता नाही. एखाद्या एजन्सीकडे आपण कॉन्टॅक्टमध्ये राहिलं, त्यांच्याशी टचमध्ये राहिलं आणि जशी आपल्याकडे मागणी येईल तशी त्या एजन्सीला आपण माहिती देत गेलो, तर ती एजन्सी संबंधित आपल्या ग्राहकापर्यंत वस्तूचा पुरवठा करू शकते. म्हणून अतिशय सहजतेने ही व्यवसायाची स्थापना करता येते. कारण का, या व्यवसायाच्या प्रकारामध्ये यंत्रसामुग्री, इमारत, मनुष्यबळ याचा कमीत कमी वापर होतो. म्हणून या व्यवसायाची स्थापना करणं हे तुलनेने अधिक सोपे आहे. त्यानंतर गुंतवणूक कमी, म्हणजे आत्ताच आपण जो उल्लेख केला की ही व्यवसायामध्ये खूप कमी भौतिक साधनांची आवश्यकता आहे. असं म्हटलं जातं प्रामुख्याने की ही व्यवसायाच्या स्थापनेसाठी एखादा दुसरा व्यक्ती सुद्धा ही व्यवसायाची स्थापना करू शकतो. केवळ त्याच्याकडे संगणक, इंटरनेट आणि एक छोटंसं कॅबिन यांच्या मदतीनं सुद्धा तो हा व्यवसाय चालवू शकतो. म्हणून या व्यवसायामध्ये लागणारी भांडवली गुंतवणूक ही पारंपरिक व्यवसायाच्या तुलनेने कमी असते. त्यानंतर या व्यवसायामध्ये 24 तास सेवा आपल्याला घेता येतात, म्हणजे वेळेचं बंधन नाही की इतर व्यवसायामध्ये आता दुकान बंद होण्याची वेळ झालेली आहे, आपल्याला वस्तू मिळणार नाहीत. ही जी अडचण आहे
ही अडचण आपल्याला ई व्यवसायामध्ये दिसून येत नाही. म्हणजे 24/7/365 म्हणजे 24 तास 7ही दिवस वर्षभर ऑनलाईन व्यवहार आपल्याला करता येतात. तसेच हे व्यवहार कोणीही करू शकतो, कोणत्याही वेळेत करता येतात आणि कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाईन व्यवहाराची पूर्तता करता येते. त्यानंतर ई बिझनेसचा एक महत्त्वाचा फायदा जलद सेवा. कारण या प्रक्रियेमध्ये एका क्लिकवर आपल्याला आवश्यक असणारी सर्व माहिती उपलब्ध होत असते. सर्वसामान्यपणे आपण जेव्हा पारंपरिक दुकानामध्ये जातो त्यावेळेला त्या दुकानातील ग्राहकांची रांग आणि त्या व्यापाऱ्याकडून आपल्याला मिळालेला प्रतिसाद या घटकांचा जर विचार केला तर ही बिझनेसमध्ये व्यावसायिकांनाच त्या वस्तूच्या किमती आणि वस्तूचे डिटेल्स हे दिलेली आहेत. म्हणजे वस्तूच्या उत्पादनाविषयीची माहिती विचारण्याची आपल्याला आवश्यकता नाही. शिवाय उत्पादकाने उत्पादनाची इतर उत्पादनाशी तुलना करण्याची सोय सुद्धा ई बिझनेसमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. याशिवाय संबंधित उत्पादन जर याच्या अगोदर ज्या ज्या ग्राहकांनी खरेदी केलेलं आहे त्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया सुद्धा ऑनलाईन या ठिकाणी डिस्प्ले केल्या जातात. म्हणजेच आपल्याला वस्तूची खरेदी करण्यासंबंधीची जी काही आवश्यक माहिती आहे ही आवश्यक माहिती ताबडतोब एका क्लिकवर संबंधित ग्राहकाला उपलब्ध होत असते. त्यानंतर ई व्यवसायाचा फायदा म्हणजे जागतिक प्रवेश. म्हणजे असं म्हटलं जातं की ह्या जागतिकीकरणामुळं आणि संगणक आणि इंटरनेट प्रामुख्याने IT क्षेत्राच्या क्रांतीमुळं संपूर्ण जग हे एक खेळ बनलेलं आहे. म्हणजे ग्लोबल विलेज ही संकल्पना अस्तित्वात आलेली आहे किंवा ज्याला आपण बाउंड्रीलेस वर्ल्ड असं म्हणतो. भौगोलिक सीमा विरहित व्यवहार म्हणजे व्यापारी सुद्धा जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातील ग्राहकांना आपल्या वस्तूची विक्री करू शकतो आणि ग्राहक सुद्धा जगातील कुठल्याही व्यापाऱ्याच्या वस्तूची घरबसल्या खरेदी करू शकतो. म्हणजे व्यावसायिकाला आणि ग्राहकाला प्रत्यक्षात भेटण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर ही व्यवसायाचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे कागद विरहित समाज दिशेने वाटचाल. ई व्यवसायामध्ये ग्राहक त्याच्या ठिकाणी बसून आहे, व्यावसायिक त्याच्या ठिकाणी बसून आहे. दोघांचाही वेळ वाचतोय, दोघांचाही पैसा वाचतोय, दोघांच्या ह्या श्रमामध्ये बचत होते. याशिवाय ऑनलाईन बिझनेसमध्ये ऑनलाईन नोंदी ठेवल्या जातात, त्याला आपण डिजिटल किंवा क्लाउड डाटा म्हणतो. म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या नोंदी ठेवण्यासाठी कागद वापरला जात नाही. मग याचा एक चांगला फायदा असा होतो की कागद उत्पादनासाठी ज्या वृक्षांची तोड करावी लागते त्या वृक्षाची तोड करणं ऑनलाईन व्यवहारामुळे थांबतं. म्हणजे एक पर्यावरण पोषक पर्यावरण पूरक समाज निर्मितीच्या दृष्टीने ई बिझनेस संकल्पना आपल्याला मदत करीत असते. या व्यवसायाच्या प्रकारामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये कागदाचा वापर केला जातो. त्यानंतरचा ई व्यवसायाचा फायदा म्हणजे अलीकडे शासनाने सुद्धा ई व्यवसायाच्या स्थापनेला चालना दिलेली आहे. शिवाय शासन ई व्यवसायामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. ई व्यवसायाचा शेवटचा फायदा की आपण जेव्हा वस्तू खरेदी करतो त्यावेळेला पैसे आपल्या सोबत ठेवण्याची गरज नाही. म्हणजे वस्तूची किंमत देण्याची पद्धत सुद्धा अतिशय सोपी आहे. यामध्ये क्रेडिट कार्डचा वापर करता येतो, डेबिट कार्डचा वापर करता येतो, इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं पैसे हस्तांतरित करता येतात, वर्ग करता येतात. याशिवाय
फोनपे, गुगल पे यांच्या मदतीने सुद्धा ऑनलाईन व्यवहारामध्ये आपण खरेदी केलेल्या वस्तूच्या किमती त्याचा मोबदला देणं शक्य होतं. त्यानंतर म्हणजे ई व्यवसायाचे फायदे विचारात घेतल्यानंतर एक महत्त्वाचा घटक म्हणजे ई व्यवसायाचे तोटे किंवा ई व्यवसायाच्या मर्यादा. तर सर्वसामान्यपणे ई व्यवसायाच्या मर्यादेमध्ये पहिली मर्यादा सांगितली जाते ती म्हणजे वैयक्तिक संबंधाचा अभाव. प्रामुख्याने ग्राहक आणि व्यापारी यांचा प्रत्यक्ष संबंध होत नाही. ग्राहक त्याच्या घरी आहे, व्यापारी त्याच्या घरी आहे, दोघेही ऑनलाईन व्यवहार करतात. यामुळे वैयक्तिक संबंध येत नाहीत आणि भारतीय ग्राहकाची मानसिकता अशी आहे की वैयक्तिक संपर्काशिवाय खरेदी केल्याचा आनंद त्याला मिळत नाही. त्यानंतर ही व्यवसायाची दुसरी मर्यादा म्हणजे वितरणास विलंब. एखाद्या वेळेस ज्या कालावधीचा व्यावसायिकाने उल्लेख केलेला असतो त्या कालावधीमध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये वस्तू मिळण्यास अडचणी येत असतात. त्यानंतरची तिसरी मर्यादा म्हणजे सुरक्षेविषयीच्या समस्या की भारतासारख्या राष्ट्रामध्ये ऑनलाईन व्यवहार करताना अनेक अडचणी निर्माण होतात. यामध्ये बऱ्याचदा वेबसाईट्स हॅक होण्याची शक्यता असते, पासवर्ड क्रॅक होण्याची शक्यता असते, अकाउंटची डिटेल्स एखादा व्यक्ती चुकीच्या मार्गाने घेऊ शकतो. हे दोष आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात. त्यानंतरचा महत्त्वाचा भाग की शासन सुद्धा अलीकडे सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा या ई व्यवसायामध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक हस्तक्षेप करत आहे. परिणामी सर्वसामान्य जनता या ऑनलाईन व्यवहारामध्ये किंवा ई बिझनेसमध्ये म्हणावी तितकी सहभागी असल्याचं आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर ई व्यवसायाची मर्यादा म्हणजे जोखीम की यामध्ये प्रामुख्याने व्यापारी किंवा ग्राहक यामध्ये बऱ्याचदा अडचणी अशा येतात की आपण ज्या वस्तू निवडलेल्या आहेत त्या वस्तू ऑनलाईन पाहिलेल्या आहेत. मग त्या वस्तूचा दर्जा, त्या वस्तूच्या उत्पादनाचे घटक याविषयीची जोखीम व्यावसायिकाला स्वीकारावी लागते. किंवा बऱ्याचदा जेव्हा आपण वस्तू पोचविल्यानंतर पैसे देण्याचा करार करतो त्यावेळेला तो व्यक्तीच एखाद्या वेळेस डमी असू शकतो किंवा तो व्यक्ती जाणून बुजून ती वस्तू स्वीकारण्याचं टाळतो. ही जोखीम सुद्धा या व्यवहारामध्ये स्वीकारावी लागते. आणि शेवटचा ई व्यवसायाचा महत्त्वाचा दोष म्हणजे जागरूकतेचा अभाव की भारतातील सर्वसामान्य ग्राहकामध्ये ई बिझनेस विषयीची म्हणावी तितकी जागरूकता झाल्याचं आपल्याला आजही दिसून येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता या व्यवसायामध्ये म्हणाव्या तितक्या प्रमाणामध्ये पडत नाही. तर आजच्या या भागामध्ये व्यवसायाच्या उभरत्या पद्धती यामध्ये ई व्यवसाय म्हणजे काय, ई व्यवसायाची व्याप्ती, ई व्यवसायाचे फायदे आणि ई व्यवसायाचे तोटे किंवा मर्यादा या घटकांचा आपण विचार केलेला आहे. थँक्यू.